ओम शांती. आजची तारीख आहे 19 ऑगस्ट 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, तुम्हाला आता रूहानी कारभार करायचा आहे. रूह म्हणजे आत्मा समजून प्रत्येक कर्म केल्याने आत्मा निर्विकारी बनत जाते. प्रश्न आहे, स्वर्गाचा वारसा घेण्याचा आणि स्वर्गामध्ये उच्च पद प्राप्त करण्याचा आधार कोणता आहे? उत्तर, ब्रह्मा कुमार कुमारी बनलात तर स्वर्गाचा वारसा मिळेल, परंतु उच्च पदाचा आधार आहे अभ्यास. जर बाबांचे बनून नियमित शिकत राहिलात, पूर्ण पवित्र बनलात तर राजाई पद मिळते. काही जण नीट शिकत नाहीत, कर्मबंधन आहे, पूर्ण पवित्र बनले नाहीत आणि शरीर सुटले तर प्रजेमध्ये देखील साधारण पद मिळेल. ओम शांती. रूहानी मुलांना रूहानी बाबा समजावून सांगत आहेत. इथे रूहानी कारभार म्हणजे आत्मिक कारभार आहे. बाकी साऱ्या दुनियेमध्ये भौतिक कारभार आहे. वास्तविक कारभार चालतो आत्म्यांचा. आत्माच या शरीराद्वारे शिकते, चालते, विकर्म करते. म्हणूनच पतितात्मा, पापात्मा असे म्हटले जाते. आत्मा सर्व काही करते. यावेळी सर्व मनुष्य देह अभिमानी आहेत. मी आत्मा आहे असे समजण्याच्या ऐवजी समजतात की मी अमका आहे, मी हा व्यापार करतो. हे अमके कामी क्रोधी आहेत. शरीराचेच नाव घेतात. याला म्हटले जाते देह अभिमानी दुनिया, उतरत्या कलेची दुनिया. सतयुगामध्ये असे होत नाही. इथे देही अभिमानी असतात. तुम्हाला देही अभिमानी बनवले जाते. स्वतःला आत्मा निश्चय करा. मी आत्मा हे शरीर रूपी वस्त्र धारण करून पार्ट बजावत आहे. ते ऍक्टर्स देखील विविध कपडे बदलून पार्ट बजावतात. तर बाबा म्हणतात, तुम्ही आत्मे अगोदर शांतीधाम मध्ये होता. तुमचे घर आहे शांतीधाम. जसे ते हदचे नाटक असते, हे मग आहे बेहदचे नाटक. सर्व आत्मे परमधामवरून येऊन शरीर धारण करून पाठ बजावतात. आत्म्यांचे मूळ घर आहे परमधाम. त्या ऍक्टर्सचे तर घर इथेच असते. ड्रेस बदलून येऊन पार्ट बजावतात. तर बाबा समजावून सांगत आहे की तुम्ही आत्मे आहात. बाबा तर बाळांनो असेच म्हणतील. संन्यासी लोक काही बाळांनो किंवा मुलांनो असे म्हणणार नाहीत. बाबा म्हणतात, मी पतित पावन तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता आहे, ज्याला तुम्ही गॉड फादर म्हणता. गॉड फादर तर निराकार आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देखील गॉड फादर म्हणणार नाहीत. त्यांच्यामध्ये देखील आत्मा आहे, परंतु त्यांना म्हटले जाते ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, म्हणजे देवता म्हटले जाते. तर देवता काय करतात हे कोणालाच ठाऊक नाही. बाबाच येऊन समजावून सांगतात की तुम्ही कसे ड्रामा प्लॅन अनुसार पार्ट बजावता. दुनिया एकच आहे. असे नाही की दुनिया कुठे पाताळात अथवा वरती आहे. दुनिया एकच आहे, जिचे चक्र फिरत राहते. लोक तर म्हणतात की चंद्रावर प्लॉट घेणार. तर बाबा समजावून सांगत आहेत की मुले किती इनसॉल्व्हंट म्हणजेच अपवित्र बनली आहेत. भारतवासियांकरताच म्हणतात की तुम्ही किती श्रीमंत हुशार होता. या लक्ष्मी नारायणाचे साऱ्या विश्वावर राज्य होते, ज्याला कोणीही लुटू शकत नाही. तिथे कोणतेही विभाजन इत्यादी नसते. इथे किती पार्टिशन आहे. आपसामध्ये तुकड्या तुकड्यावरून भांडत राहतात. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक होता. सारे आकाश, पृथ्वी, समुद्र सर्व काही तुमचेच होते. तुम्ही त्याचे मालक होता. आता तर तुकडे झाले आहेत. हे कोणालाच ठाऊक नाहीये की भारतच विश्वाचा मालक होता. बाबा समजावून सांगत आहेत की आत्म्याला जो पार्ट मिळालेला आहे तो कधीही झिजत नाही, चालतच राहतो. आता तुम्ही पुन्हा मनुष्यापासून देवता बनत आहात आणि मग 84 जन्म घ्याल.
तुमचा पाठ चालतच राहतो, कधीही बंद होत नाही. कुणालाही मोक्ष इत्यादी प्राप्त होत नाही. जितके अनेक गुरु, अनेक शास्त्रे, तितके अनेक मते असतात. मनुष्यांमध्ये किती अशांती आहे. जिथे पण जाल तर म्हणतील की मनाला शांती कशी मिळेल. हे देह अभिमानामध्ये येऊन म्हणतात. बाबा म्हणतात की मन आणि बुद्धी ही आत्म्याची कर्मेंद्रिय आहेत. बाकीची सर्व या शरीराची कर्मेंद्रिय आहेत. आत्मा म्हणते माझ्या मनाला शांती कशी मिळेल. वास्तविक असे म्हणणे चुकीचे आहे. माझ्या मनाला शांती कशी मिळेल. बाबा म्हणतात वास्तविक असे म्हणणे चुकीचे आहे. तुम्ही आत्मा आहात आणि तुमचा स्वधर्मच शांत आहे. तुम्ही असे म्हणा की मज आत्म्याला शांती कशी मिळेल. दुनियेमध्ये हे ज्ञान कोणालाच नाहीये. तिथे आहे भक्ती मार्ग. त्यांना ज्ञानाविषयी तर माहितीच नाही. ज्ञान तर एक बाबाच देतात आणि बाबा स्वतः म्हणतात की मी कल्पाच्या संगम युगावर येतो. कलियुगाच्या अंतामध्ये सर्वजण पतित आहे. हे आहे रावण राज्य. रावणाला जाळतात देखील भारतवासीच. पतित पावन बाबांचा जन्म देखील इथेच आहे. रावण जो सर्वांना पतित बनवतो म्हणून त्याला जाळतात. या गोष्टी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत. भारतवासी जे नवीन दुनियेमध्ये होते तेच 84 जन्मांचा पाठ बजावतील. आता तुम्ही पवित्र बनता. बाकी सर्व मनुष्य पतित आहेत. तेव्हाच तर पावन असणाऱ्यांसमोर जाऊन नमस्कार करतात. पावन असणाऱ्यांना नमस्कार का करतील. संन्यासी पावन आहेत तेव्हाच तर पतित मनुष्य त्यांच्या समोर डोके टेकवतात. कन्या पवित्र असते तर सर्व तिच्या समोर डोके टेकवतात, नमन करतात. आणि तीच कन्या लग्न करून सासरी गेली तर तिला डोके टेकवावे लागते. आता बेहदचे बाबा सर्वांना पावन बनविण्याकरिता आलेले आहेत. ते सर्व आहेत कलियुगामध्ये आणि तुम्ही आता आहात संगमावर. आता तुम्हाला पतित दुनियेमध्ये जायचे नाहीये. हे आहेच कल्याणकारी युग. बाबा येऊन सर्वांचे कल्याण करतात. तुम्ही आता श्रीकृष्ण जयंती साजरी कराल. नाहीतर लोक समजतील की हे नास्तिक आहेत. खरे तर नास्तिक त्यांना म्हटले जाते जे आपल्या पित्याला आणि रचनेच्या आदी मध्य अंताला जाणत नाहीत. यावेळी सर्व पोरके अनाथ बनले आहेत. घराघरामध्ये भांडणे आहेत. एकमेकांना मारायला वेळ लावत नाहीत. म्हणूनच याला नास्तिकांची दुनिया म्हटले जाते. बाबांना न जाणणारे तुम्ही आहात जाणणारे. आता तुम्ही समजता की आम्ही पत्थरबुद्धी होतो. बाबा आम्हाला पारसबुद्धी बनवत आहेत. अजून काहीही त्रासाची गोष्टच नाही. बाबा फक्त एवढेच सांगतात की 1 तास शिका. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. शरीराची आठवण कराल तर लौकिक नातेवाईकांची आठवण येईल. देही अभिमानी होऊन राहाल तर मज पित्याची आठवण राहील. बरीच मुले असे म्हणतात की बाबा आम्ही तर जाणतो की श्रीकृष्ण सतयुगाचा पहिला प्रिन्स आहे, तर का नाही आम्ही साजरे करावे. बाबा म्हणतात अच्छा आम्ही श्रीकृष्णाच्या आत्म्याला बोलावू देखील शकतो. बाबांना काय म्हणतात मुलं, अच्छा बाबा आम्ही श्रीकृष्णाच्या आत्म्याला बोलावू देखील शकतो. येऊन खेळेल, रास करेल, अजून काय करेल. गोपी तर इथेच असतात. तिथे तर प्रिन्सेस एकमेकांना भेटतात तेव्हा रास करतात, सोन्याची मुरली वाजवतात. या सर्व खेळ क्रीडा तुम्ही शेवटी बघाल साक्षात्कारामध्ये. हे सर्व पाठ चालतील. सुरुवातीला दाखवला गेला होता आणि नंतर
तुम्ही पुरुषार्थाला लागले आहात. आता पुन्हा अखेरीला साक्षात्कार होणे सुरू होईल. कोण 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 कोणते पद प्राप्त करतील हे तुम्ही जाणता. बाबा बसून हे सर्व रहस्य समजावून सांगतात. तुम्हाला विचारतात की तुम्ही वेदांना शास्त्रांना मानता का? ते लोक विचारतात की तुम्ही वेदांना शास्त्रांना मानतात का? तर बाबा म्हणतात की तुम्ही बोला, होय, का नाही मानणार? ही सर्व आहे भक्ती मार्गाची सामग्री. यामध्ये कोणतेही ज्ञान नाहीये. ज्ञान देणारे तर एकच आहेत. ज्ञान मिळते तेव्हा भक्ती आपोआप सुटते. तुम्ही मंदिरामध्ये देखील जाल तर बुद्धीमध्ये राहील की हे लक्ष्मीनारायण आता पुन्हा नवीन दुनियेमध्ये राज्य करतील. बाबा मुलांना समजावून सांगत आहे की दोन्ही बाजूने तोड निभवायची आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पवित्र बनायचे आहे. श्रीमंत म्हणजे संपूर्ण पवित्र बना, संपूर्ण वैष्णव बना आणि विष्णुपुरीचे राज्य घ्या. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची स्नेहपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, योगद्वारा कर्मबंधनाचा हिशोब चुकता करून पावन बनायचे आहे. ज्ञानचितेवर बसायचे आहे. पूर्णपणे वैष्णव अर्थात पवित्र बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, आपल्या शांत स्वधर्मामध्ये स्थित राहायचे आहे. सर्वांना शांतीधामची आठवण करून द्यायची आहे. कधीही अशांत व्हायचे नाही. वरदान, आवाजापासून परे अशा स्थितीमध्ये स्थित होऊन सर्व गुणांचा अनुभव करणारे मास्टर बीजरूप भव. विश्लेषण, जसे बीजामध्ये संपूर्ण वृक्ष सामावलेला असतो तसेच आवाजापासून परिस्थितीमध्ये संगम युगातील सर्व विशेष गुणांचा अनुभव घेता येतो. मास्टर बीजरूप बनणे अर्थात केवळ शांती नव्हे, परंतु शांती सोबतच ज्ञान, अतींद्रिय सुख, प्रेम, आनंद, शक्ती इत्यादी इत्यादी सर्व मुख्य गुणांचा अनुभव करणे. हे अनुभव फक्त स्वतःलाच होत नाहीत, परंतु इतर आत्म्यांना देखील त्यांच्या चेहऱ्यावरून सर्व गुणांचा अनुभव होतो. एका गुणामध्ये सर्व गुण सामावलेले असतात. आजचा सुविचार आहे, चांगलेपणा धारण करा, परंतु चांगलेपणावर प्रभावित होऊ नका. आजचा अव्यक्त इशारा आहे, अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. पवित्रता तुम्हा ब्राह्मण आत्म्यांचा अनादी आदी संस्कार आहे. या नॅचरल संस्कारामध्ये स्वप्न अथवा संकल्पांमध्ये देखील अपवित्रता इमर्ज होऊ नये. संकल्प आला आणि विजयी बनला. आता याच्याही पलीकडे जाऊन पवित्रतेला तुमचा नॅचरल संस्कार बनवा. म्हणजे मग या सब्जेक्टमध्ये पुरुषार्थ करण्याची आवश्यकता राहणार नाही. ओम शांती.